एकीकडे आपण जर पाहिलं तर 40-11 स्टार कर्जत हा संघ, तर दुसरीकडे आपण पाहतो हिमांशू सूर्या अण्णा याच मॅचमध्ये मागच्या मॅचमध्ये ज्यांनी विजय संपादन केलं ते संघ आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा, लेट्स प्ले द क्रिकेट. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज, पंच तयार. पहिलाच बॉल आडव्या पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न, डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव स्कोर कार्डवर अंकित झाली. चला, पहिली धाव स्कोर कार्डवर अंकित झाली. शिक्कामोर्तब झाला पहिल्या धावेचा. श्री गणेश झाला पहिल्या धावेचा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शशांक तयार आहेत आणि निनाद तारेकर स्वतः संघाचे कर्णधार. त्यांनी देखील सांगितलंय की या मॅच मध्ये देखील, या बिग बॅश मध्ये त्यांच्या मालकांचं स्वप्न त्यांना पूर्ण करायचंय. मिड विकेटला डीप वरून क्षेत्ररक्षक आले, तोपर्यंत एक सिंगल, 2 बॉलवर आले 2 सिंगल. शशांक अशाच प्रकारची गोलंदाजीची गरज आहे. तर समोर जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं बॅटिंग लाईनअप अगदी डीप मध्ये असलेला हा संघ सूर्या अण्णा हिमांशू ही टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांच्या अगेन्स्ट सध्या आपण पहिली मॅचचा लूजर अर्थात जी पहिली मॅच गमावली होती 40-11 स्टार कर्जत तानाजी कडू यांचा हा संघ आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. शशांक गोलंदाजी मार्कवर आहेत. आता स्ट्राईकला आपण पाहू शकाल प्रदीप. शशांक तयार, पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. तिसऱ्या बॉलवर देखील आली सिंगल. सध्या 40+ क्रिकेटचा बोलबाला भरपूर आपल्याला पाहायला मिळतो आणि 40+ क्रिकेट आत्ताच आपल्याला सोन्या गायकवाड यांनी या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. त्याचबरोबर निनाद तारेकर यांनी देखील सांगितलं की ते रायगड प्रीमियर लीग देखील खेळलेत, त्याचबरोबर पनवेल प्रीमियर लीग देखील खेळलेत आणि सध्याच्या घडीला त्यांचं देखील स्वप्न आहे आपल्या संघ मालकांसाठी या टुर्नामेंटमध्ये अर्थात 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025 मध्ये आपल्या संघ मालकाला बाईक देण्याचं त्यांचं देखील स्वप्न आहे. प्रत्येक जण स्वप्न तर घेऊन आलाय, स्वप्न तर मोफतच असतात परंतु ते पूर्ण करण्यासाठी भरपूर किंमत मोजावी लागते आणि या क्रिकेटच्या मैदानामध्ये ज्याला हिंमत त्यालाच किंमत. फुलर लेनचा बॉल यावेळेला मात्र डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, डीप वरून आलेत परंतु एकच धाव. मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने बरसले होते हिमांशू सूर्या अण्णा संघ, त्यांना मात्र पहिल्या या गोलंदाजाने जो निष्णात गोलंदाज आहे फ्रंटलाईन सीमर म्हणून सध्या गोलंदाजी मार्कवर तो दाखल झालाय, नाव आहे शशांक. आणि त्यांची जर बॉलिंगचा विचार केला तर व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी या ठिकाणी टाकत असताना आता मात्र चांगल्या रिदम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. टप्पा देखील अचूक आहे, लाईन आणि लेंथ देखील खूप चांगली आहे आणि स्पीड देखील चांगला आहे आणि त्यामुळे इथे कुठेतरी बीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. व आणखीन एक क्रिकेटचं ब्रह्मास्त्र स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये आणि तेवढ्याच क्विक पद्धतीने लावलेत. पहिली विकेट डाऊन होते हिमांशू सूर्या अण्णा संघाची आणि यावेळेला मात्र परतावं लागतंय बॅट्समन प्रदीप बॅक टू द आउट. भरपूर चर्चा आम्ही आमचे जितेंद्र पाटील सर यांच्या सोबत या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचबरोबर क्रिक हिरोजच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण अपडेट तुमच्या कर्णधारांच्या ग्रुपवर पाहायला मिळेल. आणि या सोबतच आपल्या जोडले गेलेले आहेत अर्थात समर्थ लाईव्ह रोशन म्हात्रे यांचा समर्थ लाईव्ह हा आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ऑलमोस्ट स्टाईल जर आपण पाहिली तर आकाश तारेकर यांचा भरपूर स्टाईल आपल्याला पाहायला मिळते. सोन्या गायकवाड ज्यांनी खरं तर आकाश तारेकर यांना धडे दिले, क्रिकेटचे धडे गिरवले गेले आकाश तारेकर यांनी, ज्यांच्या माध्यमातून ते सध्या आता सोन्या गायकवाड मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचमध्ये 13 मध्ये केल्या होत्या 35. ओ यावेळी मात्र हाफ ट्रॅकर बॉल पुल केलाय, वंडरफुल पॉवरफुल शॉट अँड पुल करण्याचा प्रयत्न, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल हवाई सफर सीमारेषा पार, षटकार. षटकार ठोकला आणि तदनंतर 10 धावा. पहिल्या 5 बॉलमध्ये आल्या होत्या फक्त 4 धावा आणि शेवटच्या बॉलवर टाकले षटकार. कॅप्टन इनिंग सध्या खेळत असताना निनाद तारेकर आणि त्यांनी ठोकलाय षटकार. 10 धावा स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. भरपूर काही चर्चा आता
अक्षय पाटील सर यांनी केली की ज्या पद्धतीने या मैदानाच्या सभोवताली जर आपण पाहिलं तर सुरेख मैदान बनवलं गेले 40+ला, परंतु सतीश पाटील यांचा सातत्याने अट्टास होता की पेणच्या मैदानावर ही स्पर्धा खेळावी, परंतु तिथे पेण प्रीमियर लीगचं सध्या मॅचेस चालू आहेत, त्यामुळे ते मैदान उपलब्ध होऊ शकले नाही. भरपूर वेळा आमच्याशी देखील चर्चा करताना सतीश पाटील यांनी हेच वारंवार सांगितलं होतं की तेच मैदान आपल्याला पाहायचं आहे, परंतु तिथे डेट आपल्याला अवेलेबल होत नाहीत आणि त्या नाईलाज जसं हे मैदान आपल्याला सिलेक्ट करावं लागलं. परंतु अतिशय देखणं मैदान सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 1 संपले, 10 धावा स्कोर कार्डवर. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. इट्स अ इकॉनॉमिकल बॉलिंग. शशांक यांनी पहिलं बॉल आणि त्याच्यामध्ये 10 फक्त धावा त्यांनी खर्च केल्यात. आता समोर आहे ज्या खेळाडूंना 13 बॉलमध्ये 35 धावांची विस्फोटक खेळी मागच्या मॅच मध्ये केले ते सोन्या गायकवाड सध्या मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे प्रेशर जरूर असेल. दुसरा गोलंदाज संधी जरूर आहे, नाही नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय, थोडासा अवे फ्रॉम द विकेट कीपर हा बॉल त्या ठिकाणी पडलाय, परंतु एक सिंगल पासून रोखू शकले नाही. कदाचित हिमांशु सूर्या अण्णा संघाच्या स्क्वॉडचा पूर्ण श्वास थोडा वेळासाठी थांबला असेल, जशी कट लागली आणि त्याचा आवाज आपल्यापर्यंत आला, परंतु अगदी सेफ आहेत सध्या सोन्या गायकवाड. 1 धाव जरूर काढली, 11 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. द्वितीय क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोविर्ले एंड कडून गोलंदाज संतोष गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात आणि कॅप्टन सध्या आहेत ज्याने एक षटकार ठोकून या मॅचचा आगाज केलेला आहे ते सध्या निनाद तारेकर. आणि या खेळाडूंचा जर आपण विचार केला तर सचिन केणी आहेत क्रिक हिरोजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत अपडेट पोहोचवतात. स्टॅटिक्सची संपूर्ण आपल्याला कॅप्टनच्या ग्रुपवर सध्या पोहोचवण्याचं काम ते करत आहेत. भरपूर काही मैदानं या खेळाडूंनी गाजवलेली आहेत आणि आता सध्या ते गोविर्ल्याच्या मैदानावर सगळीजण दाखल झालेले आहेत. अगदी वेगाने बॉल या ठिकाणी धावत असताना पॉईंटच्या बॅकवर्ड पॉईंटला बॉल तदनंतर ट्रॅव्हल झाला, परंतु ही 40+ खेळाडूंची ही ताकद आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही रनअप अगदी तरुणांना लाजवेल अशा पद्धतीचा या खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे सातत्यपूर्ण सराव आहे, त्याच्या माध्यमातून हे सगळे यांनी आतापर्यंत हे साध्य करून दाखवलेलं आहे. 13 धावा स्कोर कार्डवर. फुलरलेनचा बॉल व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, जमिनीवरची धूळ उडला, डीप लॉंग ऑफला बॉल जातोय. एक सिंगल फक्त या ठिकाणी, सिंगलने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होईल. सोन्या गायकवाड यांना 5 रन करण्यात आले, त्यांना स्ट्राईकला आणण्याचा प्रयत्न सध्या निनाद तारेकर करतात. कॅप्टनला सगळ्याच गोष्टी बघाव्या लागतात, कुठल्या खेळाडूला प्रमोट करायचं आहे, कोणाला मागे ठेवायचं आहे, कोणाला गोलंदाजी द्यायची आहे, क्षेत्ररक्षणाची रचना कशी करायची आहे, भरपूर काही जबाबदाऱ्या या संघ मालकाने दिलेल्या असतात आणि प्रीमियर लीग त्यासाठीच फार महत्त्वाचे असतात. इथे तुमच्या एकाच गावातले खेळाडू नसतात, अनेक गावातले खेळाडू असतात, त्यांना तुम्हाला एका धाग्यामध्ये ओवायचं असतं. यावेळेला मात्र आपला क्लास सिद्ध केला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. बडी मछली जाल में सोन्या गायकवाड यांच्या पारीचा होतो अंत. लाईफ असं आपण आयुष्यामध्ये म्हणतो, जिथे एक चूक तुम्हाला क्रिकेटमध्ये फार महागडी ठरू शकतो. बॉलच्या मेरिटवर खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु एलिमिनेशन आपण पाहिलं तर थोडंसं कमी राहिलं. फ्लॅटेड बॉल आपल्याला पाहायला मिळाला. शशांक त्या ठिकाणी तैनात होते, सुरेख झेल त्यांच्या माध्यमातून पकडला गेलाय आणि एका मोठ्या विकेटचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हिमांशु सूर्या अण्णा संघाचा दुसरा धक्का लागलाय. इनेट नंबर 4 वर नवीन बॅट्समन दाखल झालेत. बॅट्समनचं नाव सांगा जरा. पहिलाच बॉल. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर फक्त दिशा दिली, बॉल स्क्वेअर लेगला चाललाय. फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल करत असताना बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सचिन पाटेकर आलेत. त्यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर आले चौकार. चौकारांनी सुरुवात केली गेली आणि आता आपण पाहू शकाल स्कोर कार्डवर तब्बल 18 धावा लागल्यात.
या पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर जे शशांक याने हाताळलं होतं अतिशय देखणं षटक, ज्याच्यामध्ये ज्या स्पेलमध्ये आपण फक्त 10 धावा खर्च, तिथून जो मोमेंटम पकडला आहे तो दुसऱ्या गोलंदाजाने देखील तोच मोमेंटम घेऊन या ठिकाणी खेळण्यासाठी सुरुवात केलेली आहे. हो, यावेळेला मात्र ऑफस्टिकला सोडून जाणारा बॉल, पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. वाईड बॉलने एक सिंगल अजूनही स्कोर कार्डवर ॲड होईल. मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीनं हिमांशू सूर्या अण्णा संघाचे खेळाडू बरसले होते, ती दाहकता कुठेतरी कमी होताना या मॅचमध्ये पाहायला मिळाल्या. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवरचा बॉल टप्पा पडल्यानंतर जास्त राईज झालेला दिसला नाही आणि तदनंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. तदनंतर आलाय दुसऱ्या षटकाची समाप्तीची घोषणा झाली आणि 20 धावा, पहिल्या षटकामध्ये देखील 19 धावा, पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये आल्यात 9, एकूण 19 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. जितेंद्र पाटील सर, गेली काही वर्ष जर पाहिलं तर या विभागामध्ये आपण पेण तालुक्यामध्ये फक्त यंगस्टर्सच क्रिकेट चालत होतं, ते देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत नव्हतं. तरी पण त्या देखील मॅचेस बऱ्यापैकी होत्या. पण तदनंतर मात्र 40+ क्रिकेट म्हणजे एखादा खेळाडू 40+ झाला की त्याला संघामध्ये ॲज अ फिल्डर आणि तदनंतर मात्र संघामधून त्याची हकलपट्टी व्हायची, असं मोस्टली चित्र आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळालं. परंतु ही 40+ संकल्पना ज्या पद्धतीनं रायगड जिल्ह्यामध्ये आपण पाहिला, सन्माननीय अण्णा गावडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी रुजवली गेली. तदनंतर पेण तालुक्यामध्ये 40+ क्रिकेट आपण जर पाहिलं तर सतीश पाटील सध्या 40+ पेणचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या स्पर्धा हनुमानपाड्याच्या मैदानावर त्यांनी अनेक स्पर्धांचं आयोजन केलं आणि 40+ क्रिकेट संघासाठी खेळाडूंसाठी एक नवी उमेद तिथून तयार झाली. त्यांच्या मनामध्ये क्रिकेटच्या परिभाषेत म्हणायचं तर एक नवीन पालवी फुटायला सुरुवात झाली आणि त्यांना देखील खेळायला व्यासपीठ मिळायला सुरुवात झाली. आणि तदनंतर आपण पाहिलं 40+ रायगड प्रीमियर लीग असेल किंवा आता 40+ रायगड मास्टर बिग बॅश, अशा अनेक स्पर्धा आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील 40+चे गट ठेवले जातात. त्याचं कारण देखील हेच आहे. त्यामुळे 40+ला चांगले दिवस आहेत. 19वा स्कोर कार्डवर लागले तिसरे षटक हाताळण्यासाठी प्रभाकर आणि निनाद तारेकर सध्या आपण पाहू शकता स्ट्राईकला आहेत. खोलवर टप्प्यावरचा बॉल अलॉंग द कार्पेट, जमिनीवरची धूळ उडवत सध्या आपण पाहतोय स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल फक्त ॲड होईल. कुठेतरी हँडब्रेक खेचला गेलाय गोलंदाजच्या माध्यमातून. ज्या पद्धतीनं सध्या एक खोलवर बॅटिंग लाईनअप आपल्याला हिमांशू सूर्या अण्णा संघाची पाहायला मिळते, परंतु कुठेतरी त्यांना अगदी निष्प्रभ करून ठेवलंय. षटकार चौकार या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला, मागच्या देखील ओव्हरमध्ये पाहायला मिळालं नाही. त्याच्या अगोदर एक षटकार शेवटच्या बॉलवर आलाय, परंतु तदनंतर पूर्णपणे स्तब्ध ठेवले या खेळाडूंना. पुढचा बॉल यावेळी मात्र समजदारीचं क्रिकेट इनटू द गॅप बॉल जात असताना आपण पाहतो थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये आउटफील्ड फास्ट, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु बॉल देखील त्याच्या पुढे रेस जिंकत असताना बॉल सीमारेषा पार चौकार. या चौकारानंतर आपण पाहिलं तर स्कोर कार्डवर लागल्यात धावा 24. दोन 2.2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपन्न झालेला आहे. गोलंदाजी मार्गावर प्रभाकर पुन्हा एकदा तयार. हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेतली आणि इथे मात्र सचिन यांना परतावं लागेल. स्टिकर यांचा फटका होता, जजमेंट खूप चांगलं होतं. त्या ठिकाणी फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता, त्याच्याकडून कॅच घेतली. चंद्रकांत त्या ठिकाणी होते आणि त्यांनी अप्रतिम झेल या ठिकाणी स्वीकारला गेलाय आणि आणखीन एका विकेटचं पतन. या ठिकाणी तिसरा धक्का लागतोय हिमांशू सूर्या अण्णा या संघाला. पहा, इथून आता जर पाहिलं तर हनुमानपाडाच्या एंडने अर्थातच पश्चिमेकडून वारे सुटायला आता सुरुवात झाली आहे, त्यामुळे ह्या एंडनी खेळणं आता थोडंसं त्रासदायक होऊ शकतं. परंतु दुसऱ्या एंडचा जर आपण विचार केला, गोविर्ल्याच्या एंडनी पहिल्या दिवसापासून आम्ही बघतोय तिथे षटकार डीप लॉंग ऑनला जाताना आपल्याला पाहायला मिळाले नाही. त्यामुळे आता कसरत दोन्ही एंडनी
सर्व खेळाडूंना बॅट्समनला करावी लागणार आहे. आणि क्रिकेट हा खेळ तसा म्हणायला गेलो तर कसरतीचाच आहे, टायमिंगचा खेळ आहे आणि ते टायमिंग आता तुम्हाला प्रॉपर ठेवावं लागेल. सचिन मैदानाच्या बाहेर गेलेत, त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. हेमंत केणे. स्कोर विल बी 48. आपण सांगितलं की 48 प्रोजेक्टेड स्कोर म्हणून आपण बघतोय, परंतु पहिलाच बॉल स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, सेट होण्याच्या अगोदर काहीतरी वेगळा फटका मारण्याचा, वेगळ्या धाटणीचा फटका मारण्याचा प्रयत्न सध्या फलंदाजाने केलाय. फलंदाज हेमंत यांनी. प्रभाकर पुन्हा एकदा तयार. यावेळेला टॅपिंग क्रिकेट, अंडरआर्म फटके अशा प्रकारचे असतात आणि तिथे दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल म्हणजे तिसऱ्या देखील षटकामध्ये आपण पाहिलं तर दुसऱ्या बॉलवर एक चौकार गेला. तदनंतर मात्र कम्मालीचं कमबॅक करत असताना गोलंदाज प्रभाकर आपल्याला पाहायला मिळतात आणि आता स्वतः संघाच्या संघनायक सध्या स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. सुरुवातीला आलेत, परंतु आतापर्यंत आपण पाहिलं तर मैदानामध्ये तळ ठोकून बसलेले आहेत. निनाद तारेकर कॅप्टन इनिंग खेळत असताना 6 मध्ये आतापर्यंत 12/200च्या स्ट्राईक रेटने सध्या ते मैदानावर खेळत असताना, परंतु आता इथून मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे. आडव्या पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न, हॉरिझॉन्टल बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल आलाय अगदी डीप वरून मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक बॉलवर जाईल तोपर्यंत एक सिंगल फक्त प्राप्त झाली. स्वतःवर नाखुश आहेत की हा फटका त्यांना सजवायचा होता, परंतु कुठेतरी मिस टाइम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. परंतु एक सिंगल मात्र प्राप्त झाली आणि या सिंगल आपण पाहतो 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होत असताना स्कोर कार्डवर लागल्यात धावा तब्बल 26. पहिल्यामध्ये 10 होत्या, दुसऱ्यामध्ये 9 आल्यात आणि तिसऱ्या षटकामध्ये 7. म्हणजे जो रेशो होता, जो रेशो आपण पाहिला तर ग्राफ आपल्याला खाली खाली उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर चौथ्या ओव्हरमध्ये एक अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळेल का याकडे लक्ष आपलं सगळ्यांचं जरूर लागून राहिलेलं आहे. परंतु विशेष कौतुक करावं लागेल 40-40 11 स्टार कर्जत. पहिली मॅच हारल्यानंतर त्याच ताकदीनं दुसऱ्या मॅचसाठी हे तयार झालेत आणि आत्तापर्यंत मी म्हणेन चांगली गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांनी आत्तापर्यंत साकारलेली, ज्याच्यामध्ये पहिलं शशांक यांनी गोलंदाजी केली, ज्याच्यामध्ये 10 धावा खर्च केल्यात. दुसरं षटक संतोषाने हाताळलं, ज्याच्यामध्ये एक चौकार त्यांनी दिलेला आहे आणि ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 9 धावा खर्च केल्यात. आणि तिसरं षटक लाजवाब षटक प्रभाकर यांनी हाताळलंय, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर एक चौकार दुसऱ्या बॉलवर पाहायला मिळाला. तदनंतर मात्र 7 धावा फक्त खर्च केल्यात त्यांनी तिसऱ्या षटकामध्ये आणि त्याचबरोबर एक विकेट देखील संपादित केली. प्रत्येक पॅन्डल पाण्याची बॉटल्स आणि ORS सुद्धा दिला जातोय, कारण ती 40+ खेळाडू आहेत, त्यांची विशेष काळजी या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून घेतली जाते. आयोजकांचं भरपूर कौतुक करावं लागेल, कारण त्यांच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीकडे अगदी जबाबदारीने लक्ष दिलं जातं. स्पर्धा आयोजित करणं म्हटलं की फार जबाबदाऱ्या असतात आणि त्या सगळ्या जबाबदाऱ्या सध्याच्या घडीला लिलेया पेलत असताना आमचे संपूर्ण कमिटी आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये आम्ही अण्णा गावडे यांचा उल्लेख करूया, त्याचबरोबर सूर्या मस्कर साहेब यांचं, YB पाटील सर, अशी अनेक नावं सध्या आपण जर पाहिलं तर या कमिटीमधले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून ही सुरेख स्पर्धा पूर्ण या रायगड जिल्ह्यातील या 40+ क्रिकेट खेळाडूंसाठी नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ही खरं तर पर्वणी आहे. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 4थ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ होत असताना गोलंदाजी मार्कवर दाखल झालेत दत्ता कराळे गोलंदाजी मार्कवर.
निनाद तारेकर यांच्यासाठी हा बॉल क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी यष्टीरक्षकांनी डाईव्ह लगावण्याचा प्रयत्न. 100% एफर्ट 100% कमिटमेंट आपल्या टीमसाठी देत असताना जेल ड्रॉप झालाय, परंतु एफर्ट्स मात्र खूप चांगले होते. अशा प्रकारच्या मैदानावर धाडस करणं, तुम्ही डाईव्ह मारणं हे खरं तर कठीण काम आहे, परंतु ते देखील आत्ता प्रत्येकजण आपापल्या इंडिव्हिज्युअल आपण जर पाहिलं तर आपलं योगदान देत असताना प्रत्येक खेळाडू आपल्या टीमसाठी या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि त्याचसाठी क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, प्रत्येकाचं महत्त्वपूर्ण योगदान आपल्या टीमला विजयाच्या दिशेनं आगेकूच करू शकतो. दत्ता कराळे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. हेमंत केने यांच्यासाठी हा बॉल, तिथे क्षेत्ररक्षक आहे सुरेख झेल. आणखीन एक विकेटचं पतन या ठिकाणी होत असताना हेमंत यांना परतावं लागेल. फटका त्यांनी ही जबाबदारी मात्र पूर्ण केली आणि तदनंतर आणखीन एक विकेट. या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर वाटत होतं कुठेतरी प्रोजेक्टेड स्कोअर सचिन केने यांनी 48 सांगितलं होतं, परंतु आता जर आपण पाहिलं तर सध्या स्कोर कार्डवर लागल्यात धावा 27. 10 बॉल अजूनही शिल्लक असतील या इनिंगमधले, परंतु एकामागून एक विकेट गेल्यानंतर एक थोडंसं प्रेशर येतो, नवीन बॅट्समन येतो, तो सेट होण्यासाठी थोडासा वेळ घालवतोय आणि त्यामुळे आतापर्यंत आपण पाहिलं तर धावा स्कोर कार्डवर फक्त लागल्यात त्या 27. त्याचबरोबर मी विनंती करेन जे संघमालक या ठिकाणी उपस्थित आहेत 40-40 11 स्टार कर्जत, आपण व्यासपीठावर यायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला विशेष आम्ही सन्मान करीत आहोत. त्याचबरोबर 40-40 11 स्टार कर्जतचे संकेत भासे, त्यानंतर कपिल इंटरप्राइजेस रसायनीचे अण्णा गावडे आणि अशोक पारंगे. यावेळी तर ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न आपण जर पाहिलं तर गुडलेन स्पॉटवरून टप्पा थोडासा राईज झाला, खांद्याचा वापर गोलंदाजाने केलाय आणि हा आला डॉट बॉल. त्याचबरोबर दादरचा बादशाह सिकंदर भाई आणि हिमांशू सूर्या अण्णा सूर्यकांतजी मस्कर या संपूर्ण ओनर्सला आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि आपला विशेष सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. नवीन बॅट्समन कपिल मैदानामध्ये दाखल झालेत आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो दत्ता कराळे. एक सफलता जरूर प्राप्त झाली दुसऱ्या बॉलवर आणि नंतर मात्र चांगली बॉलिंग. यावेळेला बॅट अँड पॅडच्या मधीतून अक्षरशः बॉल गेलाय, पूर्णपणे जवळजवळ या स्टंपला हलकीशी फुंकरच मारून गेलाय की काय बॉल हा. अशा पद्धतीचा बॉल डिलिव्हर करत असताना आपण दत्ता कराळे पाहतोय. दुसऱ्या बॉलवर विकेट मिळवल्यानंतर एक वेगळा कॉन्फिडन्स घेऊन सध्या गोलंदाजी मार्कवर सध्या आपल्याला पाहायला मिळतात. परंतु एक बॉल त्यांनी आपण पाहिलं गुडलेन स्पॉटवर पिचिंग केल्यानंतर हा बॉल यॉर्क टाकण्याचा प्रयत्न दत्ता कराळे यांचा. यावेळेला पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटवरचा बॉल पूर्णपणे गतीने बीट केले आणि टप्पा खूप महत्त्वाचा असतो, कारण टप्पा चुकला की कार्यक्रम होतो असं म्हणतात, परंतु यावेळेला टप्पा, परंतु 40+ खेळाडू देखील अशा प्रकारची गोलंदाजी करू शकतात आणि जो स्पीड आपण पाहिला तर एखाद्या तरुणाला देखील लाजवेल अशा प्रकारचा स्पीड आपल्याला त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. चला, सिकंदरचा बादशाह संघाचे ओनर सिकंदर भाई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. दत्ता कराळे पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट. बॉल पहा, प्रत्येक बॉल पिचिंग करताना विशेष लक्ष सध्या गोलंदाज दत्ता कराळे यांनी घेतला आणि बॅक टू बॅक आपण पाहिलं तर 4 बॉल डॉट सध्या आपण कपिल यांना केलेले आहेत सोबत लगातार. एकूण जर पाहिलं तर फक्त एकच धाव या ओव्हरमध्ये आणि एक विकेट संपादित केलेला आहे. अफलातून गोलंदाजी पहा, 4 षटकांचा खेळ झाला आणि 27 धावा. जो प्रोजेक्टेड स्कोर आपण 48चा केला होता तो होऊ देखील शकतो, परंतु अजूनही निनाद तारेकर मागच्या मॅच मध्ये देखील कॅप्टन इनिंग खेळत असताना आपल्याला ते पाहायला मिळाले. या मॅच देखील याच दरम्यान दादरचा बादशाह जे संघमालक सिकंदर दत्ता यांचा शुभागमन विनंती करतोय सतीशभाई पाटील यांना की त्यांचा
सन्मान करायचा आहे. अण्णाजी गावडे यांना देखील विनंती करतोय आणि वाय बी पाटील साहेब असतील, विजयजी पाटील असतील की आपण संघ मालकांचा, जसे संघ मालक आपल्या अतिथी कक्षामध्ये येत आहेत त्या पद्धतीने त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. दादरचा बादशाह संघाचे संघमालक सिकंदर दादा यांचा शुभ सन्मान आपण थोड्या वेळामध्ये इथे संपन्न करणार आहोत. तर अण्णाजी गावडे या आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या सिकंदर दादा यांचा शुभ सन्मान करणार आहोत. तदनंतर माझी विनंती असेल सूर्यकांत दादा मस्कर आपण देखील या. हिमांशू सूर्या अण्णा संघाचे संघमालक आहेत. कपिल एंटरप्राइजेस रसायनीचे अण्णाजी गावडे स्वतः, अशोकजी पारंगे आणि अर्थात 40 11 स्टार कर्जत संघाचे संकेतजी भासे साहेबांना विनंती असेल आपण देखील हा शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय सन्माननीय आमचे सिकंदर दादा यांचा संघ दादरचा बादशाह, त्याचे संघ मालक त्यांचा शुभ सन्मान करत असताना आपण सर्व आमची 40+ रायगड बिग बॅश कमिटी, आमचे विजयदादा असतील, अण्णाजी गावडे असतील, किरीट पाटील साहेब उपाध्यक्ष रायगड जिल्हा 40+ असोसिएशन, तर विनंती करते आपण किरीटजी पाटील दादा आपण या अतिथी कक्षामध्ये आपल्या शुभ हस्ते आपण इथे संघ मालकांचा शुभ सन्मान घेणार आहोत. चारही संघांच्या संघ मालकांना आदरपूर्वक माझी विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. ओ टू कॉम्बॉक्स. शेवटचं षटक आहे. पहिलाच बॉल अगदी नो लुक शॉट, बॉल सीमारेषा पलीकडे डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करतोय बॉल सीमारेषा पार. षटकार फोकस करायचे. आदरणीय सन्माननीय सिकंदर दादा यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. आदरणीय सन्माननीय आमचे रायगड जिल्हा 40+ उपाध्यक्ष वाय बी पाटील साहेब, अध्यक्ष अण्णाजी गावडे, विजयदादा पाटील उरण विभाग 40+ अध्यक्ष, अशा सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते सिकंदर दादांचा शुभ सन्मान झाला. एक संघ मालक म्हणून त्यांना हा शुभ सन्मान. चला पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय आणि शेवटचे षटक गोलंदाजी मार्कवर संदीप देशमुख, गोलंदाजी मार्कवर निनाद तारेकर एकाकी झुंज आपल्या टीमसाठी देत असताना या ठिकाणी पाहायला मिळालं. तिथे आणखीन एक मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळतं. फाईन लेगला शॉटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, गॅपमध्ये बॉल गेलाय, सीमारेषा पार फरार, येथील धावा 4 चौकार. ब्लास्ट बॅट्समन खऱ्या अर्थानं निनाद तारेकर यांनी. आणखीन एक फटका, परंतु या ठिकाणी एलिमिनेशन भरपूर कमी आहे. फटका फसलाय नो मॅन्स लँडमध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये हा बॉल पडलाय. खरं तर गोलंदाजाकडे ही संधी होऊ शकत होती, त्यांनी जर प्रयत्न केला असता तर ही कॅच त्यांना देखील पकडता आली असती, परंतु या बॉलवर आले 2. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की निनाद तारेकर सध्या स्ट्राईकला आहेत. आता मला वाटतं हा संपूर्ण षटक तेच खेळतील. इथे मात्र फटका अगदी नटराज स्टाईलने बॉलला फेकून दिले, बॉडी संपूर्ण ट्विस्ट केली आणि देखणा फटका या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये बॉल. टाटा बाय बाय. षटकार. संघ मालकाने आपल्याला पाचारण केलं गेलेलं आहे ते काम सध्या करत असताना सूर्यकांत मस्कर साहेब यांनी जो विश्वास आपल्यावर दाखवलेला आहे निनाद तारेकर, त्या विश्वासाला सार्थ कामगिरी. आणखीन एक इथे मात्र पाहू शकता 1 बाउन्स बॉल. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. हे त्यांचे ट्रेडमार्क शॉट आहेत आणि याच्यामध्ये त्यांची प्रगल्भता भरपूर दिसून येते. समोर टाकला तरी देखील स्क्वेअर लेगला बॉल जाऊ शकतो आणि हाफ ट्रॅकर टाकला तर फाईन लेगचं क्षेत्र त्यांनी निवडले आणि आतापर्यंत त्यांच्या फेवरेट झोनमध्ये त्यांनी षटकारांची आतषबाजी केली. आणि यानंतर आपण पाहू शकता तब्बल 13 बॉल त्यांनी फेस केलेत आणि 13 मध्ये टोटल
36 धावा आतापर्यंत त्यांनी कुठून काढल्यात. म्हणजे कॅप्टन इनिंग कशा पद्धतीनं असते, सरसेनापती, तारणहार, कॅप्टन इनिंग, कॅप्टन नॉक कशा पद्धतीनं असायला पाहिजे, म्हणून सातत्यानं म्हणत असतात कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. आणि सरसेनापती, आपली सेना जरी खऱ्या अर्थानं मैदानाच्या बाहेर म्हणजे बुरुज ढासळला असेल तरी सरसेनापती म्हणून आपण ती जबाबदारी घेतली आणि तेवढीच लिहिल्या पेलली. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावर केलाय पुल पॉवरफुल वंडरफुल आणि बॉलला अक्षरशः केलंय गुल. आणि आता वासील त्यांच्या पॅन्डल मधून बिगुल. कुठेतरी संघमालक सूर्या मस्कर साहेब यांना देखील वाटलं असेल की आता या मॅच काय होईल, परंतु शेवटच्या षटकामध्ये, आणि हेच सांगितलं होतं निनाद तारेकर यांनी, 4 षटकांमध्ये 28 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये देखील 28 धावा या ठिकाणी काढल्यात. कुठून काढल्यात, जे निनाद तारेकर यांनी. आणि तब्बल 56 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेलंय. वैयक्तिक 36 धावा निनाद तारेकर सध्या खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 42 धावा वैयक्तिक अफलातून खेळी सध्या निनाद तारेकर यांची आपल्याला पाहायला मिळते. आणि आमचे पंच देखील मैदानाच्या बाहेर येतात. कौतुक करावं लागेल. रखरखत्या उन्हामध्ये आपण एखादा प्लेयर येतो मैदानाच्या बाहेर पॅन्डलमध्ये नंतर जातो, परंतु पंच आमचे दिवसभर मैदानावर अगदी रखरखत्या उन्हामध्ये घारीतार सारखी तीक्ष्ण नजर ठेवून आणि डोळ्यामध्ये तेल घालून सध्या पंचांची भूमिका करतात. त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर मी विनंती करेन सर्व खेळाडूंना, जेवण या ठिकाणी आलेलं आहे आणि जेवणाचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे. मी त्याचसाठी विशेष या ठिकाणी कौतुक करेन रायगड 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीगचं, कारण अशा प्रकारची जेवणाची व्यवस्था अक्षय पाटील सरांनी देखील सांगितलं होतं की अशा प्रकारची व्यवस्था कोणी करत नाहीत, परंतु अशा संपूर्ण या ठिकाणी जबाबदारीचं भान ठेवून सध्या ही लीग तुमच्यापर्यंत ठेवली गेलेली आहे. आणि या मैदानामध्ये आमचे परममित्र आणि जिथे जिथे क्रिकेटचं आयोजन केलं जातं त्या क्रिकेटच्या आयोजनाला नेहमीच खारीचा वाटा उचलणारे आमचे आदरणीय गंगाराम म्हात्रे या ठिकाणी उपस्थित राहिले. मी विनंती करणं आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं, ज्यांच्या माध्यमातून या बिग बॅश लीगसाठी देखील 2000 रुपयाची आर्थिक मदत आम्हाला प्राप्त झालेली आहे. ते गंगाराम म्हात्रे यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. हॅलो, चला 56 धावांचं टार्गेट आहे. आणि यानंतर आपण मायक्रोफोनवर 56 धावांचं टार्गेट सध्या कशा पद्धतीनं या ठिकाणी 40-40 11 स्टार कर्जत कशा पद्धतीनं चेस करतील हे ऐकण्यासाठी जाऊया. खरं तर ज्यांच्या आवाजाने सध्या या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आगरी कॉमेंट्रीचा धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळतोय, ते अक्षय पाटील यांच्याकडे आपण जाऊया. ओर टू अक्षय पाटील सर. अर्थात आमचे वाशी विभागातील एक 40+ खेळाडू गंगाराम दादा यांचं क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे
आम्ही ज्यावेळेला मुकेश भंडारी साहेबांच्या ज्यावेळेला गोराई इथे क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी 2 वर्ष सलग गेलो, दोन्ही वर्ष ते स्वतः तिकडून मुंबईवरून डायरेक्ट तिथे येतात. असं क्रिकेटवर प्रचंड प्रेम असणारं व्यक्तिमत्व गंगाराम यांना आपण दादांना पाहिलं, ते आता इथे आलेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि आता शशांक शेट्टे साहेब आपण बघताय, कॅल्क्युलेशन सर्व त्यांनी आता बघितलंय मॅनेजर म्हणून, आणि आता मार्गदर्शन करतील त्यांच्या संघाला. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. तेवढ्याच 56 धावसंख्येचं टार्गेट इथे मला वाटते सेट केलं गेलेलं आहे. आणि या दोन संघामध्ये रणधुमाळी वॉर युद्ध आपण पाहणार आहोत. सुरभे साहेबांचं इथे शुभ आगमन. या आपण आदरपूर्वक आपल्याला अण्णाजी गावडे या संघटनेचे दमदार अध्यक्ष यांच्या माध्यमातून आमंत्रित केले, निमंत्रित केले. आपण देखील इथे विराजमान व्हा अतिथी कक्षामध्ये. फोर्टी 11 स्टार कर्जत बनाम हिमांशु सूर्या अन्ना 11, ये दो टीमों के बीच का ये मुकाबला है. पहले सत्र हुआ. पहले सत्र में हमारे वरिष्ठ कमेंटेटर दत्ता मात्रे सर का आपने आवाज सुना. 55 रन बनाए, 56 रन का टारगेट सेट किया गया है. तो ये टारगेट किस तरह से पूरा किया जाएगा देखना होगा. बाला धनवे काफी बड़ा नाम टेनिस क्रिकेट के पटल के ऊपर कर्जत विभाग से बिलोंग करने वाले ये खिलाड़ी, और नॉन स्ट्राइक में उतने ही ताबड़तोड़ बल्लेबाज तानाजी. पिछले मैच में अच्छा प्रदर्शन दिया था व्यक्तिगत, लेकिन टीम को जीत नहीं दिलवा पाए. अभी कोशिश की जाएगी टीम को जीत दिलवाने के लिए. अंपायर की तरफ से सिग्नल आता हुआ 5 4 3 2 लेट्स प्ले. किरीट पाटिल गेंदबाजी में इस बार हुक किया है. गेंद यहाँ पे फाइन लेग क्षेत्र में जाएगी. टन 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 करते हुए गेंद बाउंड्री के बाहर आता हुआ ये टन टन आता हुआ चौका. बल्लेबाज बाला धनवे, काफी नामचीन प्लेयर, मैन फ्रॉम कर्जत. गेंदबाजी में किरीट पाटिल, वाइस प्रेसिडेंट पाटिल. पहले ओवर जिस तरह से पहले मुकाबले में उन्होंने की थी, 4 रन दिए थे महज, वही गेंदबाज 50 प्लस के यहाँ पे किरीट पाटिल आपको देखने को मिलेंगे. निनाद तारेकर खुद कप्तान ने बातचीत करते हुए, सलाह देते हुए किरीट पाटिल साहब को देखना होगा. किरीट पाटिल साहब इस सलाह का कितना इस्तेमाल करते हैं, क्योंकि दोस्तों सलाह मशवरा होना चाहिए क्रिकेट के पटल के ऊपर. पहले गेंद के ऊपर यहाँ पे उछाल प्राप्त करती गेंद थी, हुक शॉट के माध्यम से फाइन लेग क्षेत्र में चौका जड़ा. बाला धनवे ने चौके के बदौलत शुरुआत की. चौका आया है, छक्का भी बाकी, आगाज किया, अंजाम भी बाकी है. फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई शफल करके खेलने की कोशिश की थी. बाला धनवे का जिस तरह से हम बल्लेबाजी देख रहे हैं, ऐसे लगता है कि 20 की उम्र में बल्लेबाजी करते. फुटवर्क का कितना बढ़िया इस्तेमाल करते, बॉडी लैंग्वेज देख सकते हो, स्टांस देख सकते हो. बढ़िया खिलाड़ी है, और इस बढ़िया खिलाड़ी के माध्यम से बढ़िया यहाँ पे क्रिकेट आपको देखने को मिलता हुआ. पहली गेंद चौका, उसके बाद डॉट गेंद की समाप्ति. किरीट पाटिल गेंदबाजी मार के ऊपर. इस बार पुल किया, शट अप पुल, हप एंड चेक करते हुए गेंद यहां पे डिप बैकवर्ड स्क्वायर लेग में जाती हुई. 1 बाउंस 2 बाउंस, गेंद बाउंड्री के बाहर आता हुआ बाला धनवे के बल्ले से चौका. मुकाबला जो होगा वो कपिल इंटरप्राइजेस रसायनी और दादर का बादशाह, दो टीम के कप्तान से विनती करना चाहूंगा. आइए टॉस के लिए हमारे अध्यक्ष महोदय, वाइस अध्यक्ष महोदय और उरन तहसील के अध्यक्ष विजय भाई पाटिल, इनकी शुरुआत टॉस किया जाएगा. आई लाइक टू इनवाइट बोथ कैप्टन्स, कपिल इंटरप्राइजेस कैप्टन्स एंड दादर का बादशाह कप्तान तानाजी कड़ू और यहाँ पे हिमांशु. ये दो टीमों के बीच का ये मुकाबला आप देख सकते हो. एक तरफ निनाद तारेकर, दूसरी तरफ कप्तान तानाजी कड़ू. डॉट गेंद की यहाँ से समाप्ति होती हुई रन संख्या टोटल 8 स्कोर बोर्ड के ऊपर. किरीट पाटिल अच्छी कमबैक करने वाली गेंदबाजी करते हुए, एक चौका, उसके बाद डॉट, फिर से एक बार चौका, फिर से गेंदबाज डॉट. बाला धनवे पिछले पारी में भी 2 चौके जड़े थे, वही बाला धनवे ऑन स्ट्राइक. अच्छी गेंद, फुलर लेन की गेंद थी. इस बार शॉट एक्स्ट्रा कवर में गेंद को खेला है, वहां पे खुद का तान आपको देखने को मिले. निनाद तारेकर, बल्ले का फेस भी डीप शॉट एक्स्ट्रा कवर की तरफ था. अब हल्के हाथों से खेला, फ्लिक किया और 1 रन यहां से मुकम्मल किया. लगभग देखा जाए तो 40 एबो उम्र में सुरभि सर अतिथि कक्ष में मैच का आनंद लेते हुए, लुत्फ उठाते हुए सभी दर्शकों का और हमारे
यहाँ पे अतिथियों का स्वागत करना चाहूंगा 40+ मास्टर रायगढ़ बिग बैश लीग के माध्यम से। अच्छी गेंदबाजी, कम बैक किया, 2 चौके खाए, उसके बावजूद यहाँ से कम बैक करने वाली गेंदबाजी किरीट पाटिल यहाँ से करते हुए नजर आएंगे आपको। अच्छा टिप्पा खाने के बाद गुडल स्पॉट के ऊपर टिप्पा का लेफ्ट हैंड बल्लेबाज तानाजी को बीट किया। इस बार बिंदी गेंद की समाप्ति हुई। पहले ओवर के बाद कुल मिला के रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेगी 9 रन बिना कोई विकेट गंवाए। अच्छी यहाँ पे साझेदारी 9 रन की बनाई, विकेट तो नहीं गंवाया है। आने वाले वक्त में रन तो बनाने पड़ेंगे 40-40-11 स्टार कर्जत टीम को। हिमांशु सूर्याना इस टीम के विपक्ष में खेलती हुई ये टीम आपको नजर आएगी, निनाद तारेकर कप्तानी करते हुए, और दूसरी तरफ तानाजी कड़ू की कप्तानी। कौन कप्तान किस कप्तान के ऊपर हावी होता है आने वाले वक्त में पता चलेगा। लेंगे हम छोटा सा ब्रेक, ब्रेक के पार सुनेंगे हमारे डीजे मास्टर का सुमधुर संगीत। करना चाहूंगा कि आप आइए टॉस के लिए। 2-3 बार आपने बोला कि आप टॉस के लिए आइए। कपिल इंटरप्राइजेस रसायनी और बादशाह 11 के कप्तान दोनों टीम से विनती करना चाहूंगा, किरण पाटिल और रघु परदेशी आप टॉस के लिए आइए। मैं 3-4 बार बोला, इससे पहले आप को विनती करना चाहूंगा, दोनों कप्तान आप टॉस बॉक्स में आइए। किरण पाटिल सर एंड रघु परदेशी सर टॉस के लिए आइए, क्योंकि दूसरे सत्र का ये मुकाबला शुरू हो चुका है और पहली ओवर भी हो चुकी है 9 रन स्कोर बोर्ड के ऊपर बिना कोई विकेट गंवाए। ऑन ड्राइव किया यहाँ पे, आड़े बैट से खेला गेंद यहाँ पे डीप काउ कॉर्नर की तरफ। 1 रन यहाँ से मुकम्मल किया जाएगा। 1 रन के साथ धीमे से बढ़ता हुआ स्कोर बोर्ड के ऊपर 10 रन। तानाजी ये यहाँ पे स्ट्राइक एंड के ऊपर आपको देखने को मिलेंगे। अभी तक एक गेंद खेल चुके हैं, वो भी डॉट। आने वाली गेंदें किस तरह से खेलेंगे। पिछले मैच में अच्छी पारी खेली थी, प्रदर्शन अच्छा रहा था, लेकिन टीम वहां से हारी थी। लेकिन यहां से अभी टारगेट सेट किया गया है 56 रन का। जैसे हमारे सचिन केनी साहब स्कोरर डिजिटल है, उन्होंने बताया 4 ओवर में 28 रन थे, लास्ट ओवर में 28 आए और उसके चलते यहाँ पे 55 रन स्कोरबोर्ड के ऊपर देखने को मिले और 56 का टारगेट सेट किया गया है 40-11 स्टार कर्जत टीम के सामने। हायाम एक्शन से गेंदबाजी करते हुए इस बार आई पाले में ऑन ड्राइव लॉफ्टेड यहाँ पे देखने को मिला। गेंद जागी इस बार डीप विकेट के ऊपर से, तन तनाता हुआ छक्का आता हुआ तानाजी के बल्ले से। रघु परदेशी और किरण पाटिल आप टॉस के लिए आइए। सोलह रन स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेंगे बिना कोई विकेट गंवाए। तानाजी ने ये छक्का दागा, पाले में गेंद देखी और यहां से 4 आर्म्स का इस्तेमाल किया और रास्ता दिखाया डीप मिड विकेट की तरफ। अच्छा शॉट सिलेक्शन देखने को मिल रहा है, बॉडी बैलेंस अब बढ़िया देखने को मिल रहा है। जिस तरह से बॉडी को अच्छे पोजीशन में लाते हैं, उसके बाद जगह बना के खेलते, वो ये काबिल तारीफ है। सराहना करना चाहूंगा, तारीफ करना चाहूंगा इस बल्लेबाज की। पिछले मुकाबले में अच्छे चौके छक्के देके डीप बैकवर्ड स्वेलिंग में ज्यादा टारगेट किया था, उसके बाद एक फील्डर तैनात किया डीप बैकवर्ड स्वेलिंग, वहां पे कैच आउट हुए थे। ये तानाजी देखना होगा अभी किस तरह से खेलते हैं। इस बार सामने की तरफ गेंद को मोड़ दिया, वी शेप में लॉप किया है गेंद को, लॉन्ग ऑफ दायरे में वहां पे कैच पकड़ा जाएगा। खुद कप्तान यहां पे जंबो निनाद तारेकर ने यहां पे कैच पकड़ा है। गेंदबाजी में आपको हेमंत जी देखेंगे, लॉप करने की कोशिश की थी तानाजी ने, लेकिन तानाजी को यहां से चारों खाने चित किया गेंदबाज हेमंत ने। पहले विकेट का पतन होता हुआ स्कोर बोर्ड के ऊपर रन आपको देखने को मिलेंगे 16 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। चालीस रन की आवश्यकता होगी। ये टारगेट थोड़ा आसान नहीं है, क्योंकि 21 गेंदे 40 रन की आवश्यकता है। पहले तो एक ब्रेक थ्रू मिला है, देखना होगा। नए बल्लेबाज शशांक शेट्टी खुद ओनर है इस टीम के, तीसरे नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए गए हैं। अच्छी गेंद यहाँ पे महिम सा किनारा लेते हुए बल्ले का
यहां से किनारा और भाग्य का सहारा मिलता हुआ यहाँ पे फाइन लेग क्षेत्र में गेंद को रोका गया है। 2 रन यहां से मुकम्मल किए जाएंगे। शशांक शेट्टी सर खुद ओनर इस टीम के और कप्तानी उन्होंने दी है। इनकी टीम के तानाजी कड़ू इनके पास, और यहां से पारी को संभालना पड़ेगा, बनाना पड़ेगा। तो देखना होगा यहां से किस तरह से पारी को बनाया जाता है। 56 रन का टारगेट चेस करना है। 18 रन स्कोरबोर्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान के ऊपर। बड़ा शॉट शशांक शेट्टी के बल्ले से निकलता हुआ ये तीर मानो जमुना के पार बांसुरी बजाने के लिए बांसुरी से आवाज निकलती हुई छक्का छक्का छक्का। क्या बेहतरीन यहाँ पे अपने सुमधुर साउंड देखा। बल्ले में और गेंद में सही से संपर्क हुआ। लोअर फुल टॉस के गेंद कलाइयों का इस्तेमाल किया और गेंद को डीप मिड विकेट के ऊपर से दाग दिया छक्के के लिए। ये छक्के के बदौलत टोटल रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेगी 24 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। 21 गेंदों में चाहिए थे 40, अभी 20 गेंदों में चाहिए 34 रन। जीतने की कोशिश यहाँ पे की जाएगी। सॉरी 19 गेंदे और 32 रन की आज से आवश्यकता होगी। जीतने की कोशिश की जाएगी क्योंकि पहली करारी हार मिली उनको। तो यहां से अगर जीतेगी तो मुझे लगता है आज के दिन की ये चारों टीम, मुझे लगता है कि ये मुकाबले आज टफ होने वाले। कौन जाएगा मेगा फाइनल के दिन में खेलने के लिए ये पता नहीं चलेगा, क्योंकि ये आज के दिन जीतने वाली टीम डायरेक्ट सेमीफाइनल नंबर 2 में आपको देखने को मिलेगी। तो आज कठिन परिश्रम लेना पड़ेगा सभी खिलाड़ियों को। यहां पे लेट कट खेला। गुंडप्पा विश्वनाथ सर की याद आई, उनका फेवरेट शॉट गुंडप्पा विश्वनाथ सर लेट कट वो देखने को मिली और इसके तहत 1 रन मुकम्मल किया शशांक शेट्टी साहब ने। कुल मिला के रन हो चुके स्कोरबोर्ड के ऊपर 25 रन। अभी आने वाली 18 गेंदें शेष होगी, मतलब 3 ओवर का खेल और 3 ओवर में 31 रन बनाना है। मतलब हर 2 ओवर में आपको 10-10 चाहिए और 1 ओवर में 11 रन इकट्ठा करने होंगे। तो यहां से मुकाबला जीत सकते हो। जीत आसान नहीं है। हम कमेंटेटर जितने अच्छे फ्लो से बताते हैं, इजीली बताते हैं, उतना जीत आसान नहीं होती। यहां से गेंदबाज भी मेहनत करता है, बल्लेबाज भी मेहनत करता है, लेकिन अतिरिक्त जो मेहनत लेगा वही यहां से मुकाबला जीतेगा। 18 गेंदें 31 की आवश्यकता होगी। 2 ओवर का खेल हो चुका है। 12 गेंदों में यहां से रन स्कोरबोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेंगे 25 रन। 18 गेंदें 31 की आवश्यकता। बल्लेबाजी में शशांक शेट्टी खुद ओनर इस टीम के, और उनके साथ बाला धनवे, करजत टेनिस का काफी बड़ा नाम और बड़ी हस्ती टेनिस क्रिकेट की बाला धनवे। ये जोड़ी मैदान के ऊपर उपलब्ध है। उनकी उपलब्धियां यहां से सिद्ध करनी पड़ेगी। अभी तक जो आपने काम किया है वो तो अहम रखता है, लेकिन जो काम बाकी है वो काफी अहम रखता है। 18 गेंदें 31 की आवश्यकता है। दायरे के बाहर आपको 6 फील्डर तैनात किए हुए देखने को मिलेंगे, क्योंकि ये प्रतियोगिता का रूल है। पहले ओवर से 5वें ओवर तक आपको 6 फील्डर दायरे के बाहर। 1 फील्डर आपको देखने को मिलेगा डीप मिड विकेट में, डीप स्क्वायर लेग में, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ में। 1 शॉट एक्स्ट्रा कवर में खुद कप्तान निनाद तारेकर को आप देख सकते हो। डीप पॉइंट में 1 फील्डर तैनात किया गया है। इस तरह से 6 फील्डर दायरे के बाहर। 18 गेंदें 31 की आवश्यकता। गेंदबाजी मार के ऊपर भगत। इस बार लेट कट किया, फिर से एक बार डीप पॉइंट की तरफ गेंद को यहां से मोड़ दिया। 1 रन मुकम्मल किया जाएगा। दूसरे रन की कोशिश की जाएगी। दूसरी भी रन इत्मीनान से पूरी की। यहाँ पे भोजन की व्यवस्था है, तो वो उस भोजन की व्यवस्था का लाभ लीजिए। सभी खिलाड़ियों से आवेदन करना चाहूंगा, निवेदन करना चाहूंगा कि प्लीज आप भोजन यहाँ से जो काउंटर है भोजन का वो चालू हो चुका है, आप उस भोजन का स्वाद लीजिए। और नॉनवेज है। तनिष्का इंटरप्राइजेस के ओनर रंजित पाटिल, इनका शुभ आगमन है, उनका भी स्वागत। इस बार उनका स्वैग से किया है स्वागत। शशांक शेट्टी के बल्ले से निकलता हुआ ये तीर बम बम भोले छक्के के द्वार खोले आया शशांक शेट्टी साहब के बल्ले से ये छक्का। तनिष्का इंटरप्राइजेस के ओनर यहां से आते हुए उनका तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। रंजित भाई आप आइए, वेलकम, आपका स्वागत है। आपका स्वागत स्वैग से किया इस बार बल्लेबाज शशांक शेट्टी साहब ने। सतीश जी पाटिल 40+ अध्यक्ष इस पेन तहसील के, उनकी तरफ से रंजित भाई को खास इनविटेशन है। आप आइए अतिथि कक्ष में, आपका स्वागत है। तनिष्का इंटरप्राइजेस के ओनर। टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर निकलती भी, कौन बोलेगा ये दोस्तों 50+ का खिलाड़ी है, 45 की खिलाड़ी है, 40 के खिलाड़ी है। क्या दमदार बल्लेबाजी करते हुए देखो, स्टांस भी बढ़िया शशांक शेट्टी साहब का, फ्लो भी बल्ले का अच्छा देखने को मिलता है। 16 गेंदे
और 22 रन की आवश्यकता। इस बार चॉप किया गेंद को, गेंद यहाँ पे लॉन्ग ऑन की तरफ, कारपेट को यहाँ से चूमती हुई गेंद आपको देखने, लॉन्ग ऑन में गलती हुई, उसको बैकअप दिया खिलाड़ी ने, डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी ने यहाँ से कम बैक किया, बैकअप किया और 1 रन यहाँ से मुकम्मल किया जाएगा। अभी स्ट्राइक में आपको बल्लेबाज शशांक शेट्टी साहब भी देखने को मिलेंगे। 1 रन नहीं 2 रन यहाँ से इकट्ठा किए, टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर यहाँ पे देखने को मिलेंगे 36 रन। इस बार स्क्वायर कट देखने को मिला, लॉफ्टेड स्क्वायर कट है, डीप पॉइंट में गेंद को रोका जाएगा, तब तक के लिए 1 रन मुकम्मल की, दूसरे रन की कोशिश है, दूसरी भी रन आसानी के साथ यहाँ पे पूरी करते हुए। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, चिते की चाल, बाज की नजर और बाजीराव के तलवार के ऊपर संदेह नहीं करते, वैसे ही दोनों खिलाड़ियों के ऊपर संदेह नहीं करते। विजय खिलाड़ी साहब का शुभ आगमन हो चुका है। एपीआई असिस्टेंट पुलिस इंस्पेक्टर 3 स्टार आज खास यहाँ पे उनका उपस्थिति है, उनका भी तहे दिल से हम स्वागत करना चाहूंगा। अन्ना जी गावड़े, वाईबी पाटिल साहब, किरीट पाटिल, इन सभी कमेटी मेंबर की तरफ से विजय खिलाड़ी साहब का यहाँ पे स्वागत करना चाहूंगा। शशांक शेट्टी साहब मुझे लगता है लेदर क्रिकेट बहुत सारा खेल चुके हैं, इस बार मांग की जाएगी वाइट की। अंपायर ने यहां से फेयर डिलीवरी बताया है। अंपायर से मांग की गई है, अंपायर ने यहाँ पे फेयर डिलीवरी बताया, लेकिन बल्लेबाज को लगा कि ये वाइट है, तो इसलिए जो उनको रिव्यू दिया गया है उसका इस्तेमाल किया जाएगा। चलो देखते हैं, आप वहाँ पे चर्चा मत कीजिए, अंपायर हमारे देखेंगे। अंपायर यहाँ पे हमारे हैं पाटोले सर, तीसरे अंपायर के तौर पर डटे हुए शाहिद सर स्क्वायर अंपायर, और मुख्य अंपायर के तौर पर डटे हुए हमारे यहाँ पे सागर मोरे सर, खार रोड से बिलोंग करते। जेपी पैनल खास इस प्रतियोगिता में देखने को मिलेगा। देख रहे हैं अंपायर, बैट्समैन रिव्यू है ये। स्टंपिंग का भी रिव्यू है, दोनों रिव्यू देखे जा रहे हैं यहाँ पे। स्टंपिंग का भी रिव्यू है और वाइट का भी रिव्यू है, दोनों रिव्यू का इस्तेमाल किया जाएगा। फेयर डिलिव्हरी स्टंपिंग साठी पाहिलं जाते। निश्चितच सर येथे हा संघ म्हणजे 40-40-11 स्टार कर्ज संघ पहिला सामना हरलेला आहे, जेवढ्या लवकर हा सामना जिंकतील तेवढा त्यांना फायदा होणार आहे। आता यापुढे त्यांच्यासाठी प्रवास खडतर असणार आणि शेवटी काही का होईना ज्यावेळेस 6 सामने संपतील आणि क्रिक हिरोज ॲप वर जी फायनल लिस्टिंग असेल त्यानुसार निर्णय होईल। सर आज आपण 6व्या दिवसामध्ये 6व्या दिवसाचं विश्लेषण केलं तर 5व्या दिवसापर्यंत मी असं बघितलंय की दुसरा सामना विजेता संघ ज्यावेळेला लगातारची दुसरी मॅच खेळल्या ना ते बॅक टू बॅक 2 मॅचेस जिंकल्यात। आता इथेच परिस्थिती आजच्या दिवशी वेगळी वाटते, नॉट आउट है, इस बार नॉट आउट किया जाएगा अंपायर की तरफ से, वाइड भी नहीं है, फेयर डिलीवरी है। अच्छा अंपायरिंग करते हुए देखो हमारे पाटोले सर, काफी अनुभवी अंपायर है, मैं पहले ही बोला था। जेपी पैनल काफी बड़ा नाम है महाराष्ट्र टेनिस क्रिकेट में, उनका लेदर क्रिकेट में भी। उस पैनल के अंपायर यहाँ पे तीनों भी तारीफ करना चाहूंगा, सराहना करना चाहूंगा। दत्ता भगत गेंदबाजी बार के ऊपर आपको देखने को मिलेंगे। अभी आने वाली गेंद शेष होगी आपके पास 13 गेंदें और 18 रन की आवश्यकता होगी। शशांक शेट्टी सर इस बार काफी अच्छे फ्लो में चलते हुए, उनका बल्लेबाजी का टेम्पो काफी अच्छा सेट हो चुका है। 8 गेंदें और 21 रनों की यहाँ पे व्यक्तिगत पारी खेल चुके, तारीफ करना चाहूंगा शशांक शेट्टी। इस बार लॉप करने की कोशिश की थी लेकिन टॉप एज लगते हुए गेंद बैक ऑफ द स्टंप निकल चुकी है। 1 रन यहाँ पे देखने को मिलेंगे। दूसरे रन की कोशिश, देखो कितने चुस्त है दोस्तों, बढ़िया रन यहाँ पे दोस्तों घर में से निकाल दिए रन। चित के चाल बाज की नजर, बाजीराव के तलवार के ऊपर संदेह नहीं करते ना, वैसे ये 2 खिलाड़ियों के ऊपर संदेह नहीं करते। अगली मैच जो होने वाली है उनके कप्तान से विनती करना चाहूंगा, मैंने 5 बार आपसे यहाँ पे विनती की है, तो दोनों कप्तान, दादर के बादशाह के कप्तान और कपिल इंटरप्राइजेस रसायनी के कप्तान, आइए रघु जी, और उतनी मेरी विनती होगी किरण पाटिल साहब से कि आप टॉस के लिए आइए। हमारे एपीआई असिस्टेंट पुलिस इंस्पेक्टर
हमारे विजय खिलाड़ी साहब यहाँ पे अतिथि कक्ष में उनके शुभ हाथों टॉस किया जाएगा। उनके साथ 40+ संस्थापक अध्यक्ष हमारे पेन विभाग के सतीश भाई पाटिल, ये टॉस करने वाले रघु भाई, मतलब काफी बड़ा नाम टेनिस क्रिकेट के पटल के ऊपर। भिंगारी टीम से और से खेलते, अभी तक खेलते उनके यंग टीम में, और उनके खिलाफ 2 हाथ करने वाले हैं किरण पाटिल। तो आई लाइक टू इनवाइट मिस्टर किरण पाटिल। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेंगी 40 रन। सागर जी थोड़ा सा यहाँ पे दिक्कतें हो रही है, क्योंकि वहां पे टॉस भी करना है, यहाँ पे मैच भी रखना है, तो थोड़ा सा दिक्कत आ रही, थोड़ा संभाल के लो, क्योंकि टॉस पहले सत्र के बाद होना लाजमी है, लेकिन वो खाना खाने के लिए गए थे, इसलिए अभी आए हैं दोनों खिलाड़ी। तो उनका भी स्वागत करना चाहूंगा। एक तरफ किरण पाटिल को आप देख सकते हो और दूसरी तरफ देख सकते हो रघु परदेशी, दोनों भी काफी बड़े नाम टेनिस क्रिकेट के। एपीआई हमारे विजय खिल्लारे साहब और सतीश पाटिल 40+ पेन तहसील के अध्यक्ष, उनके शुभ हाथों ये टॉस किया जाएगा। कौन हो जाएगा टॉस का बॉक्स? चलते प्रेजेंटेशन बॉक्स में। समर्थ लाइव इवेंट के माध्यम से टॉस का बॉक्स, उसमें देख सकते हो 2 टीमों के बीच का ये टॉस होता हुआ। टॉस जीता है इस बार किरण पाटिल साहब ने। निर्णय क्या होगा बताइए? यहाँ पे उन्होंने बल्लेबाजी करने का निर्णय लिया है और फील्डिंग करने के लिए न्योता दिया है रघु परदेशी साहब के कपिल इंटरप्राइजेस रसायनी टीम, जो अन्नाजी गावड़े, अशोक पारंगे वो टीम ओनर है। हमारे जो सचिन केनी क्रिक हीरोज के ऑपरेटर है, स्कोरर है, उनसे बातचीत कीजिए किस तरह से टारगेट है, कितने रन बनाना है, कितने रनों में हम बना सकते हैं, अच्छे पॉइंट हो सकते हैं, सभी बातचीत कीजिए। अच्छा शॉट सिलेक्शन यहाँ पे देखने को मिला, गोली की रफ्तार से गेंद जाती हुई बाउंड्री के बाहर 4 रन के लिए। गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ा चौका। टोटल रन संख्या की तारीफ करूं उतना कम है, और उतनी तारीफ करना चाहूंगा बाला धनबे की। क्या बढ़िया बल्लेबाजी करते हुए, 50 की उम्र कंप्लीट होने के बावजूद भी खुखार बल्लेबाजी करते हुए। इस बार घुटना टेक तमाशा देख, इस बार देखा जाए तो दाएं पाव को आगे लाया था और स्ट्रेच किया था, उसके बाद ऑन ड्राइव करना चाहते थे, आड़े बैट से खेलना चाहते थे, लेकिन गुडलैंड स्पॉट के ऊपर टिप्पा खाने के बाद विकेट कीपर के हाथों में जाते हुए कमबैक करते हुए गेंदबाजी। 10 गेंदें शेष, 12 की जरूरत थी, उसमें से 12 के, यहां से 12 में से ये 6 रन कम करो। ये शॉट सिलेक्शन देखने को मिला, बढ़िया गेंद करते हुए हवाई सफर, रन मिलते हुए आधा डजन, ठोका छक्का। बढ़िया, देखो खुखार शेर है दोस्तों, शेर कितना भी बूढ़ा हो जाए शिकार करना नहीं भूलता, वो घास नहीं दोस्तों मांस ही खाता है। ये ऐसे दोस्तों खुखार बल्लेबाजी करते हुए बाला धनबे, क्यों उनको नामचीन बल्लेबाज कहा जाता है, आज उन्होंने दिखा दिया। अच्छी गेंद यहाँ पे फिर से एक बार बाया पैर उन्होंने आगे निकाला, स्ट्रेच किया था। मंगेश भाई हमारे कलवा के बेहतरीन खिलाड़ी, वो मैन ऑफ द सीरीज भी रह चुके, 40+ हमरापुर विभाग के नामचीन खिलाड़ी, कलवा गांव से बिलोंग करते, उनका भी तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। यहाँ से 6 रनों की आवश्यकता होगी। बाला धनवे चौको छक्कों के ऊपर भरोसा जता रहे, एक सिंगल डबल से इक्का दुक्का नहीं, मुझे तो चाहिए छक्का और चौका। इस तरह से बल्लेबाजी करते हुए 6 गेंदों की 6 रनों की आवश्यकता है। बाला धनवे के बल्ले से निकलता तीर, यहां से दोस्तों हवा से निकलती हुई गेंद सीधे यहां से फील्डर के हाथ में लॉन्ग ऑन में यहां पे कैच पकड़ा गया और बाला धनवे का यहां से विकेट मैदान से बाहर। की आवश्यकता, प्रभाकर देशमुख बल्लेबाजी करने के लिए आ चुके, ऑन स्ट्राइक आप देख सकते हो। पहली गेंद शफल करके खेलने की कोशिश की थी, अंपायर ने बाजुएं फैलाई, मतलब ये वाइट है, बल्लेबाज को हाथ खोलने का मौका नहीं दिया, लेकिन अंपायर को मौका दिया, मतलब अंपायर यहां से बख्शेगा नहीं, वाइट तो देगा ही। 7 गेंदें 5 रन की आवश्यकता।
गेंदबाजी करते हुए योगेश, इस बार स्क्वायर कट, लॉफ्टेड स्क्वायर कट यहाँ पे देखने को मिला। गेंद जाएगी यहाँ पे डीप पॉइंट, बाउंड्री लाइन के बाहर आता हुआ ये दोस्तों जीत के करीब ले जाने वाला चौका। स्कोर लेवल हो चुका है, 1 रन की महज आवश्यकता होगी, जो चाहिए था ना 40-11 स्टार कर्जत टीम को कम से कम ओवर में मुकाबला जीतना, वो यहां से मुकाबला जीतते हुए कम से कम ओवर में आपको नजर आएगी, क्योंकि यहां से 1 रन की महज आवश्यकता है। गेंदे शेष है 6, अगर इस एक गेंद में आया 1 रन तो मुझे लगता है 5 गेंदे बैलेंस रख के ये मुकाबला जीत सकते हो, तो रन रेट में भी काफी उनको बढ़ोतरी हो जाएगी, तो ये बेनिफिट हो जाएगा। शशांक शेट्टी सर ने क्या लाजवाब पारी खेली और बाला धनवे ने, और इसके बदौलत चलते हुए स्कोर लेवल हो चुका है। अभी 1 रन की आवश्यकता है जीतने के लिए। कौन मुकाबला जीतेगा, कौन हारेगा, आज का दिन मुझे लगता है सचिन केनी सर काफी यहाँ पे घिसा पीटा रहने वाला है, क्योंकि यहाँ पे रन रेट काफी मैटर करेगा। कल के दिन में क्या ताबड़तोड़ पाली, 86 रन, 105 रन, 84 रन, 79 रन, इतने रन बन रहे थे कल। समर्थक कड़ू जैसे बल्लेबाज कल के दिन में हमने देखे, आज के दिन में भी खूंखार बल्लेबाज है, लेकिन इतना अधिकतम स्कोर नहीं हो रहा है। पहले तो एक हुआ मुझे लगता है स्कोर, एक मैच में 80 एबो गया था, उसके बाद स्कोर अधिकतम देखने को नहीं मिला। यहां से 6 गेंदे शेष, मैच 1 रन की आवश्यकता। यहां से हिमांशु सूर्या अन्ना टीम को मुझे लगता है थोड़ा सा यहाँ पे असर हो जाएगा इस टीम के ऊपर। पहला मुकाबला जीते, दूसरा मुकाबला अगर जीतते तो यहाँ से प्लस पॉइंट हो जाता अगले दौर में जाने के लिए, लेकिन यहाँ से हार का सामना अगर करना पड़ा तो मुझे लगता है दिक्कतें होगी। गेंदबाजी वार के ऊपर सचिन, 6 गेंदे 1 रन की आवश्यकता। अटैकिंग फील्डिंग लगाई गई है निनाद तारेकर कप्तान की ओर से। ये अटैकिंग फील्डिंग के तहत ये बल्लेबाज यहां से जाले में फंसता है या यहां से जाला तोड़ के दोस्तों ब्रेक करके 1 रन निकाली जाती है। शशांक शेट्टी सर, यस, लॉब किया हवाई यात्रा के ऊपर सफर करती हुई गेंद, यहां पे जीत का परचम लहराने वाली ये यहां से रन देखने को मिलेगी। रन लेनी चाहिए थी, रन रेट मैटर करता है, 1 ही रन ली, यहां से मुकाबला तो जीता। यहां से मुकाबला जीता है 40-11 स्टार